तर चला विनंती करतो आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करूयात. याची देही याची डोळा पहावा हा सुंदर अंतिम मॅचचा सोहळा. तर टाइम सुद्धा लागलाय. गेम ऑन. सामन्याची सुरुवात. सुचिता ऑन स्ट्राइक. प्रियदर्शनी पहिलं षटक. पहिला बॉल लोअर फुल टॉस आहे आणि पहिल्या चेंडूवरती खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. एकच धाव. चांगली सुरुवात, चांगला शुभारंभ. एक चेंडू आणि एक धाव. नीता पुढील चेंडू. यावेळी सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक येतील एकच धाव. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाही. 2 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. स्ट्राइक एंडला सुचिता, ज्यांच्या बॅट मधून खूप चांगल्या धावा पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग आणि हा धमाका चौकार. या 4 धावांनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र हलकीशी कडा आली बॅटची आणि डॉट बॉल. पुढचा बॉल. खूप चांगलं षटक हाताळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता पूर्ण केल्या आहेत 2 धावा. आठ धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, तितका चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9. तर फोर्ड कार्डची चावी आणि सॅमसंगचे एअरबड्स कोणाला जर सापडले असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करायचे. चला स्पीड अप करा. दुसरं षटक सुरुवात. सुरुवात षटक क्रमांक 2. प्रीती षटक क्रमांक 2 घेऊन येत आहेत. सुरुवात षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल यावेळेस स्टिअर केलाय. समोर एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा झळकतायत. षटक सुरू आहे 2. मोठ्या फटक्यांची गरज. पुढील चेंडू.
यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत पण झेलच्या पूर्वी एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. या आकड्यावरती 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. 11 धावा झळकतायत. पुढील चेंडू सुचिता ऑन स्ट्राइक. यावेळेस पाहता हाफ ट्रॅकर आहे, फुल पॉवर पॅक धमाका चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. षटक सुरू आहे दुसरं. अजून एक सुंदर चेंडू आणि यावेळेस मात्र डॉट बॉल. हे बघा, डगआउट मध्ये विनंती असेल, ज्या वेळेला चेंडू रिलीज होईल त्यावेळेला आवाज येता कामा नये. पुढचा बॉल. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू, डॉट बॉल. सुचिता ऑन स्ट्राइक आणि आता मात्र धावा येणं गरजेचं, कारण दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावरती आहे. पुढील चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होईल, गॅप आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि 2 धावांच्या मदतीने षटक क्रमांक दुसरं देखील संपेल आणि 2 षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 बिनगडी बाद. तर येणाऱ्या 16 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कव्हर करायची आहेत, याची नोंद घ्या. तिसरं षटक गोलंदाज प्रियांका. तिसरं षटक प्रियंका. पहिलाच बॉल, गती परिवर्तन, गॅप आहे आणि आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव, 18 धावा झळकत्यात धावफलकावरती. पुढील चेंडू सुचिता, ज्यांच्या बॅट मधून आता मात्र खूप चांगल्या धावा येणं गरजेचं असेल. संघ थोडासा अडचणीत आहे. तिसरं षटक सुरू, धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 18. पुढील चेंडू पुढील चेंडू यावेळेस स्वतः हाफ ट्रॅकर आहे, पुल केलाय आणि धमाकेदार स्ट्रोक, सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 22 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट टीम वॉरियर्स. अजून एक सुंदर चेंडू, यावेळेस गती परिवर्तन केलं होतं. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आणि डॉट बॉल.
पुढचा बॉल स्ट्राइक एंडला सुचिता. यावेळेस मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि हा धमाकेदार स्ट्रोक. अजून एक धमाका चौकार. पुढील चेंडू पुढील चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन. यावेळेस मात्र ओ हो धमाका चौकार. तीस झाल्या धाव फलकावरती. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. षटक सुरू आहे तिसरं. पुढील चेंडू पुन्हा एकदा आप ट्रॅकर आहे. पुल केलाय. क्षेत्ररक्षक येतील. खराब क्षेत्ररक्षण आणि हा धमाका चौकार. 34 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन षटकानंतर होत्या 17 आणि हे षटकामध्ये तब्बल या 6 चेंडूंमध्ये खर्च केल्यात त्या 17. षटक क्रमांक 4 अनुजा. षटक क्रमांक 4. आता मात्र ही जोडी फोडावी लागेल. यांच्यापैकी एकाची विकेट कॅरी करणं लवकरच गरजेचं. गती परिवर्तन आहे. स्लो आहे आणि धमाका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. सुचिता यांच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राइक आता मात्र राहणं गरजेचं हे ओळखलं आणि एक धाव देऊन स्ट्राइक रोटेट केली. 35 धावा धावफलकावरती. यावेळेस रिव्हर्स हो धमाका चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती. 39 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. अजून एक रिव्हर्स हो धमाका. ऍक्शन रिप्ले सीमारेषेबाहेर चौकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणाची रचना थोडी बदलली. थर्ड मॅनला आता मात्र फिल्डर पाठवलाय. डीप मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर. बघूया पुढील चेंडू अँड लोअर फुल टॉस आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉल पाहायला मिळतोय बऱ्याच कालावधी नंतर. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा बॉल. यावेळेस गती परिवर्तन केलंय. क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव.
स्ट्राइक रोटेट आणि त्यानंतर 44 धावा धावफलकावरती 44. जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. नंबर विनंती आपणास. गती परिवर्तन केलंय यावेळेस क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 पुढे 45. चार षटकांच्या समाप्तीनंतर 45. आता मात्र शेवटचं महत्वपूर्ण षटक या पहिल्या इनिंग मधलं. हॅलो. तर शेवटचं महत्वपूर्ण षटक. शेवटचं षटक रीमा यांच्याकडे जबाबदारी आणि 45 चार षटकानंतर. शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्वीप केला यावेळेस. एकच धाव. ज्या बॅट्समन कडे स्ट्राइक राहणं गरजेचं होतं त्यांच्याकडे स्ट्राइक आली आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस वेगवान चेंडू. चांगला स्ट्रोक आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न फसतोय का आणि पहिला विकेटचं पतन. फलंदाज बाद. तर पहिलं विकेटचं पतन आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं. प्रीती यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या विकेटचं पतन. सत्तेचाळीस या धावसंख्येवरती पहिला झटका. सुचित ऑन स्ट्राइक. रिवर्स आणि रिवर्सचा धमाका. चौकार. तर धावसंख्या 51. 50 कंप्लीट आपण पाहतोय. 51 विथ लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली टोटल आतापर्यंत. पुढील चेंडू. वन्स अगेन. ओहो धमाकेदार स्ट्रोक. 4 रन्स. सुचिता यांच्याकरता टाळ्या होऊ द्या. 49. आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक होईल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 49 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतात. आणि यावेळेस मात्र अतिघाई संकटात नाही. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
थोडीशी घाई केली आणि त्याचं प्रत्युत्तर मैदानातून बाहेर पडावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन 49 या धावसंख्येवरती वैयक्तिक. एकदा जोरदार टाळ्या या जबरदस्त फलंदाजी करता, ज्यांनी मात्र या सामन्यामध्ये जीव तोडून फलंदाजी केली, पण शेवटच्या षटकामध्ये त्यांना जड अंतकरणाने मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 2 गडी बाद. पुढील चेंडू हा ट्रॅकर आहे, फुल पॉवरफुल आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणाला. आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. तर 5 षटकं संपलेली आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 5 षटकानंतर. रिव्ह्यू तर बघूयात निर्णय काय येईल. बाद, पंचांनी बाद घोषित केलंय आणि अजून एक विकेट. तर पहिल्या इनिंगची सांगता आणि पहिल्या इनिंगच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण स्कोर 57. जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 58 धावांची गरज. 30 बॉल्स रिक्वायर्ड, जस्ट 58.
हॅलो द गेम ऑन. सामन्याची सुरुवात. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. स्नेहल आणि प्रीतीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक. द गेम ऑन. पहिलाच बॉल. हाफ ट्रॅकर पूल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. नोचा इशारा. 9+1. 2 धावा स्कोर कार्ड वरती. तर धाव संख्या 2. टू रन्स ऑन बोर्ड. यावेळेस मात्र ओहो जोरदार अपील. वाईटचा इशारा येतोय. धाव संख्या 3. धाव संख्या 3. पुढील चेंडू. यावेळेस मात्र आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण डॉट बॉल. एक डॉट बॉल खूप महत्वाचा असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. पण प्रत्येक चेंडू मागे धावा येणं खूप गरजेचं. कारण प्रत्येकाला पहिला क्रमांक फार महत्वाचा असतो. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकर पूल पॉवरफुल धमाका. सीमारेषा पार. चौकार. हा धमाका पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती 7 रन्स ऑन बोर्ड. पुढील चेंडू. सात धावा धाव फलकावरती. थोडंसं क्षेत्ररक्षण बदलतायत. बघूयात क्षेत्ररक्षण बदलतंय का. यावेळेस लोअर फुल टॉस. खूप सुंदर स्ट्रोक. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. 8 धावा लागतील धाव फलकावरती. पुढचा बॉल. पुढील चेंडू. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पॉवर फॅक धमाका. सीमारेषे बाहेर. चौकार. धमाका पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. आणि धाव संख्या 2 पोहोचते. 12 धावा धाव फलकावरती. पुढचा बॉल. धमाकेदार स्ट्रोकच्या नंतर अजून एक स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस एकच धाव. धाव संख्या 2 पोहोचते. ती 13 या आकड्यावरती. पुढचा बॉल. 13. आणि यावेळेस मात्र खूप सुंदर स्ट्रोक.
एकच धाव, दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता डिरेक्ट हिट आहे आणि पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द डगआउट. आजच्या या स्पर्धेतला सर्वोत्तम थ्रो. एकदा जोरदार टाळ्या. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलं. व्हॉट अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. स्नेहल पहिला विकेट यावेळेस कॅरी करण्यामध्ये यश मिळवलं आणि 14 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन. तर 14 धावफलकावरती षटक क्रमांक दुसरं. तर सुचिता येतात षटक क्रमांक दुसरं घेऊन, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. आता गोलंदाजीची जबाबदारी. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला बॉल धमाका. सीमा रेषा पार. 4 धावा. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. धमाका. तर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 18. थोडासा दबाव पाहायला मिळतोय आता मात्र. या दबावाचं उत्तर षटकातला पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर आहे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा वाचवल्या आपल्या टीम करता. योग्य जजमेंट आणि त्या माध्यमातून एकच धाव. 19 झळकत्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये थोडीशी रचना बदलतायत पुन्हा एकदा. पुढील चेंडू. लोअर फुल टॉस आणि यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतायत. प्रत्येक संघाला माहिती आहे की आता मात्र या स्पर्धेतनं जर बाहेर आपण गेलो, प्रश्न विजेतेपदाचाच आहे, प्रश्न पहिल्या क्रमांकाचाच आहे आणि त्या पहिल्या क्रमांकासाठी सुरू असलेलं हे क्रिकेटचं महायुद्ध. हाफ ट्रॅकल पुल केला. पॉवरफुल पॉवर पॅक धमाका. सीमा रेषा पार. चौकार. प्रत्येक चेंडू मागे ज्या प्रकारे शेअर मार्केट वर खाली चालतंय त्याच प्रकारे प्रत्येक चेंडू मागे स्कोर कार्ड वरती बदल होतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स ऑन बोर्ड. तर पुढील चेंडू. ओहो धमाका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फेकी चुकीची पाहायला मिळाली.
पण दोन बॅट्समन मध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि त्यामुळे फक्त एकच धाव. 25 धावा धाव फलकावरती लागतात. धावा खर्च केल्या 2. पुढील चेंडू यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. सरप्राईज गेलं या चेंडूने आणि डॉट बॉल. 13 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 3 षटक कव्हर करायचे याची नोंद घ्या. 25 धावा धाव फलकावरती 1 गडी बाद. तर तिसरं षटक नीता यांच्यावरती जबाबदारी. चला पंच जरा मॅच चालू करा. पहिलाच बॉल स्वीप आणि धमाकेदार स्ट्रोक आहे. 4 धावा. जल्लोष जोश सुरू झालाय मैदानामध्ये. हा चौकार. पुढील चेंडू. प्रत्येक चेंडू मागे आता मात्र फिल्डिंग चेंज केली. पुढचा बॉल. अजून एक धमाका आणि गॅप शोधलाय आणि हा चौकार आहे का? चौकार. प्रयत्न खूप चांगला होता पण त्याला यश मिळालं नाही आणि हा चौकार. चला लवकर. 12 मिनिटं शिल्लक आहेत अजून. चेंडू खूप चांगल्या प्रकारे अडवला होता पण बॉडी बॅलन्स थोडंसं कमी पडलं आणि चेंडू पुढच्या क्षणाला त्यांच्या हातून निसटला आणि दिलाय चौकार. समीकरणामध्ये होणारा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती तब्बल 1 गडी बाद. 33. यावेळेस मात्र अजून एक सुंदर चेंडू. थोडीशी दिशा बाहेर. वाईटचा इशारा येतोय. चौतीस धावा धाव फलकावरती. हाफ ट्रॅकल पुल करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. बत्तीस धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू. हाफ ट्रॅकल आहे. यावेळेस पूल केला. धमाका. चौकार. खूप सुंदर धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये झेल जर टिपला असता तर मात्र ही महत्वाची विकेट कॅरी करण्यामध्ये यश आलं असतं. पुढचा बॉल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि
एकच धाव. प्रयत्न चांगला होता पण त्याला यश मिळू शकलं नाही. तो जग्गू चाय वाले जहां पर भी हो उनसे नम्र निवेदन है कि कमेंट्री बॉक्स पे संपर्क करें. जग्गू चाय वाला बघूयात पुढचा बॉल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस स्वतः समोरच्या दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न फसतोय आणि एक धाव कंप्लीट. तो मॅच थांबवा प्लीज. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज हे समीकरण. 12 balls required 18 for win this match.
हॅलो, तर वळूयात मॅचच्या दिशेने. बारा चेंडू 18. चला अनिकेत, अनिकेत पवार. चला गेम ऑन. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पुन्हा एकदा चीयर करूयात आपल्या संघाला. त्या प्लेयर्स करता टाळ्या होऊ द्या प्लीज. व्हॉट अ स्पोर्ट्समॅनशिप. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. याच महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा एक लढाऊ बाणाचा वारसा आहे, तो आपण मैदानामध्ये पाहिला. गेम ऑन. 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. पहिला बॉल, पहिला चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. 11 चेंडू 18. हा प्रकार पुल केला यावेळेस मिड विकेटला. एकच धाव. 10 चेंडू 17चं समीकरण. 10 बॉल 17. दहा चेंडू आणि करायचे आहेत 17. फिल्डिंग मध्ये खूप सारा चेंजेस आपण पाहतोय. थर्ड मॅन शॉट, थर्ड मॅन शॉट पॉइंट, फाइन लेग. चला मॅच चालू करा प्लीज. सामना सुरू करा प्लीज. पुढील चेंडू आणि यावेळेस मात्र अजून एक सुंदर स्ट्रोक. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. समीकरणामध्ये बदल. 9 चेंडू करायचे आहेत अजूनही आपण पाहतोय 16. 9 चेंडू 16ची गरज. हे 3 महत्वपूर्ण चेंडू. पैसा वसूल मॅच आपण पाहतोय. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलतंय. पुढे सरकले आणि यावेळेस मात्र हो धमाका. सीमारेषे बाहेर षटक चौकार. धमाकेदार चौकार. आणि धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती. सेहेचाळीस धाव फलकावरती. पुढील चेंडू चला मॅच चालू करा प्लीज. पंच
तर बघूयात पुढील चेंडू. फुलटॉस आहे, समोर खेळला जाऊ. हो धाव माका करण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात आणि 2 धावा. रात्रीचे वाजलेले आहेत 11:30 वाजलेले आहेत, पण दुपारच्या उन्हाप्रमाणे गरमागरमीचा माहोल आहे सामन्यामध्ये. 7 चेंडू करायचे आहेत 10. महत्वपूर्ण चेंडू. खराब बॉल आणि त्यावेळेस मात्र एकच धाव. ओहो एकच धाव. 9+1 9+1. तर 50 धाव धावफलकावरती. रिवर्स आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव आणि समीकरणामध्ये होणारा बदल. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 7. तर 6 चेंडू करायचे आहेत 7. दोन्ही संघांना पुनश्च एकदा सर्व प्रेक्षकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन. सहा चेंडू करायचे आहेत 7. पहिला बॉल लोअर फुल टॉस आहे आणि हा खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरीचा प्रयत्न नाही. येणारे 5 चेंडू करायच्या 6 धावा. 5 चेंडू करायच्या 6. पैसा वसूल सुपर संडे. 5 चेंडू करायचे 6. 5 balls and needed 6 runs for win this match. पुढचा बॉल फुलटॉस समोर खेळलेत आणि यावेळेस मात्र एकच धाव. तर स्पर्धेच्या नियमाप्रमाणे जर मॅच टाय झाली तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळायचंय याची नोंद घ्या. 4 चेंडू 5. 4 चेंडू 5. फुलटॉस समोर खेळलेत आणि यावेळेस मात्र ओ हो 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 धमाका चौकार. झाली मॅच.
तीन चेंडू एक धाव. स्कोर लेवल. तीन चेंडू एका धावेची गरज. पैसा वसूल सुपर संडे. तीन चेंडू जिंकण्यासाठी पैसा वसूल. तीन चेंडू जिंकण्यासाठी एका धावेची गरज. एक या आकड्याचं खूप मोठं महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये. राजकारणामध्ये एक मत, क्रिकेटमध्ये एक धाव आणि एखाद्या विद्यार्थ्याला पास होण्यासाठी एक मार्क फार महत्वाचा असतो. बघूया एका धावेची गरज. चेंडू शिल्लक तीन. Just one run needed for win this match and one run for victory. Fielding. आणि यावेळेस मात्र दांडी गुल. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच आवडली असेल तर टाळ्या टाळ्या आणि फक्त टाळ्या. एका धावेची गरज. चेंडू आहे फक्त आणि फक्त दोन. दोन चेंडू मध्ये ही एक धाव करणं गरजेचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल आणि परमेश्वर संधी ही फक्त आयुष्यामध्ये एकदाच देत असतो. त्यामुळं पुन्हा एकदा तीच रचना. एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण खूप जवळ आणलंय. इतिहास घडवण्यासाठी फक्त एक पाऊल दूर असेल पिंक पॅन्थर्स, पण त्यांना रोखण्याकरता स्कॉर्पियन्स सुद्धा सज्ज आहेत. एका धावेची गरज. नो आणि सामना फिनिश झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन.
हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे, सेलिब्रेशन करू नका. हा क्रुशल मुवमेंट आहे. आपल्याला या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे, तो आपल्याला चेक करायचा. आणखी मॅच संपलेली नाहीये. मॅच आणखी संपलेली नाहीये. आणि कोणी स्टंप घेतले असेल तर स्टंप जरा इकडे जमा करा, घेऊन जाऊ नका. चेक करतोय आपण, नो बॉल चेक करत आहोत. एवढ्या महत्वाच्या मॅचला कोणावर अन्याय नको म्हणून आपण परत एकदा चेक करत आहोत. थोडंसं शांतता पाळायची आहे. ज्यांनी कोणी स्टंप घेतले असतील मी त्यांना विनंती करतो की कृपया घेऊन जा, पण थोडंसं निर्णयासाठी थांबायचं आहे. थर्ड अंपायरचा कॉल आहे, बॅटला एज नव्हती. हा बॉल स्टंपच्या मागे पडल्यामुळे नो बॉल आहे. मी महत्वाची मॅच आहे म्हणून रिव्ह्यू अलाउ केलेला आहे.
प्रेक्षकांना विनंती करतोय आपण थोड्याच वेळात आणि थोडक्यात या प्राइज डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम आटोपतोय. स्टेज लाईट कोणी ऑफ केली.